पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरण पोलिसांना भोवलं. पिंपरीतील 6 तर पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात नवी माहिती समोर. कॅन मागे 800 रुपयांच्या फायद्यासाठी दारूत मिसळलं घातक मिथेनॉल. वेबसाईटवरून ऑनलाईन 215 लिटर मिथेनॉलची खरेदी. राधेश्याम प्रजापतीनं दारूत मिसळलं मिथेनॉल. गोसे बॅकवॉटर परिसरातील हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई. अवैध दारू अड्ड्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई. 1,70,000चा सडवा नष्ट. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी दर 2 रुपयांनी तर पीएनजी 50 पैशांनी महागला. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा मैदानात. आजपासून आमरण उपोषणाचा हत्यार. सरकारच्या शिष्टमंडळाचे मनधरणीचे प्रयत्न असफल. फडणवीस शिंदे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये. मंत्री उदय सामंतांचं मनोज जरांगेंना आवाहन. समाजात वाद लावून सरकारचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा आरोप. रायगड विधान परिषदेच्या जागेबाबत तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भरत गोगावलेंनी मदत करावी. तटकरेंची शिंदेंना विनंती. गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ. शिंदेंचं तटकरेंना आश्वासन. एनआयकडून महाराष्ट्रासह 4 राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी. संभाजीनगरच्या वाळीज परिसरातून एनआयनं एकाला ताब्यात घेतल्याची माहिती. शस्त्र, दारुगोळा, आयईडी तस्करी प्रकरणात ईडीचं सर्च ऑपरेशन. करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नववळण. फसवणूक जादूटोणा प्रकरणात अविनाश कोतोलीकरला अटक. कोतोलीकर मंत्रालयात आमदारांकडे करायचा कामांचा पाठपुरावा. एनआयकडून महाराष्ट्रासह 4 राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एनआयनं एकाला घेतलं ताब्यात. मालेगावात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्यानं विद्यार्थिनीचे काढले आक्षेपार्ह फोटो. विद्यार्थिनीला ब्लॅकमेल. शिक्षकावर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल. शुभमन गिलच्या दमदार खेळीमुळे गुजरातचं 214चं डोंगरा एवढं लक्ष. लिलया केलं पार. 7 विकेट्सनं राजस्थानचा पराभव करत गाठली अंतिम फेरी. राजस्थानच्या पराभवानंतर छोट्या वैभवला अश्रू अनावर. एकटाच डग आउटमध्ये बसून घाय मोकलून रडला. रविवारी अंतिम सामना गुजरात बंगळुरूत रंगणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना.